मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो चॅनलवर माझ्या जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी जे शेळी पालक आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेळी पालन करतायत त्यांना माझ्या चॅनलची माहिती द्या. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की या चॅनलवर मी वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो आणि माझा उद्देश आहे जास्तीत जास्त हाच उद्देश आहे की जे युवा वर्ग आहे त्यांना थोडंसं आर्थिक प्राप्तीसाठी त्यांना एक जोडधंदा म्हणून शेळीपालनाविषयी मी मार्गदर्शन करत असतो. त्यांनी सुरुवात करावी आणि जॉब तर करावाच, पण जॉब पाठोपाठ हा एक व्यवसाय त्यांना एक जोडधंदा म्हणून आपल्या संसाराला किंवा शिक्षणाला किंवा आपल्या गरजांना एक आर्थिक हातभार लावण्यासाठी म्हणून आपल्याला शेळीपालन हा करणे गरजेचं आहे आणि त्याविषयी मी तुम्हाला माहिती देत आहे. तर आज अशाच एका ठिकाणी मला शेळीपालना करणाऱ्यांच्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे मित्रांनो नियोजन केलेलं आहे. आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसते आहेत की एका शेळीला त्यांचे 2 करडू झालेत. एक आहे मेल आणि फिमेल, तुम्ही पाहताय त्यांना आत हे करतायत. अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी नेट बनवलं आहे, म्हणजे हे मेटलचं आहे, स्टील वापरले आणि स्टीललाच त्यांनी जाळी वापरल्या आणि जाळीमध्ये कसं केलेलं आहे साधारणतः सर्कल जो आहे हा आपल्याला 4x4 म्हणजे सर्कल पूर्ण 4 फुटाचा सर्कल असा केलेला आहे आणि त्याला असं नेट चेन लिंकची जाळी मारलेली आहे आणि गोल सर्कलमध्ये असे स्टीलचे बार लावलेत म्हणजे सेफ्टी राहील. मित्रांनो आपल्याला माहीत आहे की शेळ्यांना खूप सेफ्टी पाहावं लागतं आणि त्यांना संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा कुत्री किंवा जे हिंस्त्र पशु येतात त्यांच्यापासून संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. तर बघा किती उत्कृष्ट ह्यांचं सरनेम पाटील म्हणून आहेत. हे अर्जुनवाडला राहतात, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. तर त्यांचा हा एक पारंपरिक व्यवसाय आहे आणि त्यांनी तो जोपासलेला आहे. तर बघा अतिशय उत्कृष्ट प्रकारे म्हणजे त्यांनी त्याच्यावर त्यांना ऊन लागू नये म्हणून दिवसभर त्यांना आणि थोडंसं हवा ऑक्सिजन यावं म्हणून तेवढं साईडला त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे अतिशय सिंपल, काही ह्याच्यामध्ये काही टेक्निक वापरलेलं नाही. जे काही त्यांच्या घरातल्या वस्तू आहेत त्या वस्तूचाच वापर करून त्यांनी केलेला आहे. तर आपण त्यांच्या जे शेळीपालन करतायत त्यांची आपण एक 5 मिनिटं मुलाखत घेऊया. सर नमस्कार. सर नमस्कार. माझं नाव आनंद पाटील. बरं. आम्ही परंपरागत म्हणजे वडिलोपासूनच जवळपास 25-30 वर्ष झालं शेळीपालन आहेच आमचं. बरं. आणि ह्या पाळण्यामागचा उद्देश म्हणजे मळ्यात राहायला असल्यामुळं शेरडांचे वासन, लांबडी वगैरे इकडं तिकडं किडा विंचू यांचं प्रमाण काय नसते आणि ह्यातनं जे काय उत्पन्न होतं ते बऱ्यापैकी म्हणजे आमच्या घर खर्चाला उपयोगाला येते. बरोबर. तसं सुरुवातीपासून जवळपास वडिलांच्यापासून आमचा हा व्यवसाय आहे आणि मळ्यात राहायला असल्यामुळं ह्यांच्या शेरडांच्या वासानं लांबडी सापो इच्चू वगैरे काही येत नाहीत असं एक आम्हाला वाटते. म्हणताना आम्ही हे कंटिन्यू करतोय काय. बरं. आता मी 2-3 आठवड्यापूर्वी पेपर वाचला आणि पेपरमध्ये असं होतं की एका शेतामध्ये एका धनगराने एक बसवलं होते आणि त्यांची अशी नेट होती. जे हिंस्त्र प्राणी असतात त्यांनी ते माती उकरून त्याच्या आतून जाऊन पिलांना हल्ला केला आणि त्यांचं नुकसान झालं. तर तसं होऊ नये म्हणून हे अशा पद्धतीनं सेफ्टी करणं गरजेचं आहे आणि जमीन मजबूत पाहिजे मित्रांनो, जेणेकरून खाल्लं काय उकरता येऊ नये या पद्धतीनं. मजबूत करा, कारण त्यांचं नुकसान आहे. तर आपल्याला कुणालाही म्हणजे आपलं हे सर्व कष्ट असतात आणि कष्टाला मोल मिळायला पाहिजे. आपण अशा पद्धतीने त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने. सर ही तुम्हाला कल्पना कशी आली ही म्हणजे असं सेफ्टी काय तुम्ही स्वतःचं असं तुमचं टेक्निक वापरले? नाही, कसं सुरुवातीची पद्धत वेगळी होती. म्हणजे चौकोन बॉक्स मारायचे असं, डालगं म्हणतात. डालगं ते वरून उघडा असायचं आणि खालनं पण त्याला काही बेस नसायचा. बरं. मग ते कसं खालच्या साईडनं पण हे स्टील ब्रॅकेट मारल्यामुळे का नाही काय आत खालून जायचा संबंधच नाही. परत हे वरनं जे मारलंय की नाही, हे गोल सर्कल आहे की नाही, त्याच्यामुळे हे नेटला पण सपोर्ट होतोय आणि हे चारा वगैरे अडकवायला हे ह्या शेडनेट हे जाळ्या बरं पडतात. म्हणजे तुम्हाला ह्यात स्पेशल गव्हाणाशी करायला लागत नाही? नाही काय नाही. आणि सर इथं पाण्याची व्यवस्था कसं करता? कुठं पाणी काय करतोय आम्ही, हे इथं दार केलंय, हे दार उघडून आत ठेवतोय किंवा शेळी बाहेर काढून ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही पाचताय. बरोबर, म्हणजे पाय लागतोय किंवा सांडू शकतात. आणि याला ब्रॅकेट पण करता येते साहेब. म्हणजे जरी पाणी वगैरे ठेवायचं म्हटलं तर याला एक ब्रॅकेट केला तर एवढे बुट्टी बसायची मापात ब्रॅकेट करता येते, जेणेकरून सांडणार पण नाही, ते पिता येईल त्यांना. बरं. आता आपण सर थोडंसं शेळीविषयी जाणून घ्या. ह्या शेळीची जात सांगता येईल तुम्हाला? साहेब हे काय रेग्युलर आहे, त्यात अनेक व्हरायटी येतात. म्हणजे बिटल म्हणा
किंवा क्रॉस फायर ते परत सलगर साईजच्या ज्या शेळ्या असतात त्या हाडाला पण मोठवाड असतात. म्हणजे ते मालरानात ज्या शेळ्या असतात की नाही त्याचं ब्रीड पण चांगला असते आणि ते ह्याला उत्पन्न क्षमता पण त्यांची चांगली असते. बरं, आता सर ही जी तुमच्याकडे ही साधारणतः शेळीची वय काय असू शकतं? साहेब एक 4 वर्ष असेल की याचं. 4 वर्ष. आणि कितवं वेत आहे? हे 3रं वेत आहे. 3रं वेत आहे. तुमच्याकडे किती वर्ष झालं आहे शेळी? हे जवळपास ही शेळी 4 वर्ष आहे. अगोदर आमच्या 5-6 शेळ्या असायच्या. बरं. मग ते आता वडील एक्सपायर झाल्यानंतर करायला कोण नसल्यामुळे कधी एकच ठेवले. ते काय मी म्हणजे हे बंद करायचं नाही म्हणताना ठेवले. पहिल्या पण चालत आलेलं आहे ते. बरं, आता आपण चारा व्यवस्थापनाविषयी पाहू. सर, आता तुम्ही हे जे घातलेलं हे काय म्हणायचं? हे उमराच पाला साहेब. बरोबर. तर उमराच पाला, गवत जे काय म्हणजे झाडपाला आहे, शेलका सगळं कवळं शेंड वगैरे ते जरा वापर केला तर व्यवस्थित म्हणजे त्यांचं दूध वाढलं पण बरं पडतंय. पिल्लांची वाढ पण मजबूत होत्या. हां, तर मित्रांनो, आपण माहित आहे की आपल्याला शेळीचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी उंबर आणलेला आहे आणि उंबराचा पाला अतिशय त्यांचं म्हणणं आहे की शरीराच्या वजन वाढीसाठी, आरोग्यासाठी आणि पचनक्रियासाठी आणि पिल्लांच्या वाढीसाठी बघा किती अतिशय उत्कृष्टपणे पिल्ले खात आहेत. बघा, अतिशय म्हणजे सिंपल. पडलं की नाही, खाली पडल्यावर ते राड होते सगळं, मग ते खात नाही म्हणताना असं वर बांधले, हँग केलेलं आहे, हँगिंग केलं याला अडकवायचं. बरोबर, जेणेकरून ते खाली पण मात्र पण होऊ नये असं या पद्धतीने. बरोबर. तर मित्रांनो, बरेच मी शेळी पालक पाहतोय 10-10, 15-15 लाख रुपये घालून शेडचं स्ट्रक्चर तयार करतात. तर आणि खर्च करून काय म्हणजे असं आउटपुट. हां, तर मित्रांनो, अशा पद्धतीनं पहिला सुरुवात एक शेळी घ्या. आता बघा, ह्यांनी एक शेळीवरनंच सगळं एक्सपिरियन्स घ्यायला लागलेत. एक शेळी आहेत, त्याला 2 पिल्ली झालेले आहेत. अतिशय सुंदर, म्हणजे काही न किचकटपणा न करता व्यवस्थित हे करता. सर, आता ह्याचं तुमचं नियोजन काय पुढचं म्हणजे ह्या प्रकारे थोडी ह्यात वाढ करून अजून काही ह्यातनं म्हणजे हे करता येईल का, हे आमच्या आर्थिक प्राप्ती होईल का? बरं. काय करत नाही ना? नाही, काय करत नाही. तर तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आहे त्यांचं शेळीचं नियोजन. आणि सर, तुम्ही यापूर्वी जे विक्री करता, तर विक्री घेणारे इथे येतात का तुम्ही शेळ्यांना घेऊन जाता एका ठिकाणी? इथे येतात साहेब, इथे येतात किंवा मग मिरजेचा बुधवारचा बाजार असतोय. जर का इथे नाही आले तर मग मिरजेच्या बुधवारच्या बाजारला घेऊन जायचं. बरं, कंटिन्यू चालू असते प्रत्येक दर बुधवारी. बरं, शक्यतो इथे येतातच सगळेजण. बरं, पहिल्यापासून असल्यामुळे का नाही लोकांना माहिती आहे ती इथे येतातच. बरं, आता तुम्ही सर्व्हिस करता की शेती आणि कसा आहे तुमचं? साहेब, आपला सचिद्र पाईपचा उद्योग आहे. कोणता? सचिद्र पाईप, निचरा पाईप. ते आमच्याकडे कसं काळ्या जमिनी जेवढ्या आहेत ते जास्त पाण्यामुळे खराब होत्यात. जास्त खराब होत्यात. अंडरग्राऊंड पाईपा घालून का नाही ती जमीन, जी नापीक जमीन असते ती पाईपा घालून सुपीक करायचं, ती कामं करतोय आपण. बरं, आता हे जर आपलं शेळी पालनाविषयी आहे, तर नवीन जे शेळी पालक करणारे इच्छुक आहेत किंवा तुमच्यासारखे माझ्यासारखे युवा वर्ग आहेत, तर त्यांना एक तुमचा शेळी पालनाचा एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल? साहेब, कसं आहे, शेळी पालन हे चांगलंच आहे. म्हणजे परंपरागत कमी भांडवलात होण्यासारखं धंदा आहे. पण ह्यातनं 2 शेळी वेल्यामुळे वर्षातनं तुमचं उत्पन्न पण 2 वेळेस मिळणार त्या हिशोबानं. आणि बाकीचं काय जास्त चारा लागतो हे पण काय भाग नाही. फक्त ह्याला पावसाळ्यात जरा जपणूक करावी लागते. म्हणजे पाण्यामुळं, थंडीमुळं म्हणा, इकडं तिकडं तेवढं ते जरा प्रॉब्लेम होते. आणि इतर वेळेला काय अडचण येत नाही. तसं बघायला गेलं तर हे चांगलं आहे. 10-12 शेळ्या झाल्या तरी पण काय नुकसान करत नाही आहे. बरं, आता मला सर सांगा की औषधाचं कसं करता? औषधोपचार काही आहेत का? औषधोपचार साहेब, कसं जर आपण नैसर्गिक जेवढी वाढ होत्या तेवढ्यावर आपण अवलंबून राहिलो तर काय औषधोपचार लागत नाही. जर आपण प्रमाणापेक्षा जास्त त्यांची वाढ करून म्हणजे मोठवाढ करायला बघितलो किंवा जर हे त्यांनी जास्त द्यायला बघितलो तर मग ते त्यांचं शरीरात विकनेसपणा पण राहतोय. जे नैसर्गिक चाऱ्यावर जे म्हणजे वाढ होत्या ती औषधोपचार होत नाही. त्यामुळे याला औषधोपचार काय शक्यतो लागतच नाहीत. बरं, तर मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की हे शेळी हा गरीब प्राणी आहे आणि निसर्गाशी अनुकूल असणारा प्राणी आहे. ह्याला विशिष्ट असं काही आजार होत नाही. आणि जरी झाले तरी आपल्याला पशुवैद्यकीय दवाखाने आहेत जवळ, तर ते अतिशय कमी खर्चामध्ये लसीकरण आपल्याला माहिती आहे. लसीकरणाचं व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहेत. तर त्या लसीकरणाबद्दलचा व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला औषधाविषयी माहिती मिळेल. सर, जंत निर्मूलन केले? नाही साहेब, शक्यतो आम्ही कधी करायला लागत नाही. आम्हाला पण कधीच केलं नाही जंत निर्मूलनाचं. एखाद्या वेळेस क्वचितच म्हणजे जर लागलं तर मग गावात लोकल जे डॉक्टर असतात त्यांच्याकडून आम्ही करून घेतोय. बरं, कडीलिंबाचा पाला घालता? नाही, कडलिंबाचा पाला कधी घालत नाही काय? कारण तो पण एक डिवर्मिंग करतोय असं म्हणतात. खरं आम्हाला कधी ते वाटलं नाही. त्याचा
अनुभव आहे, हां हां एक्सपिरियन्स आहे. हां. आता सर तुम्ही हे उंबर घातलेलं आहे, हां. त्याच्या व्यतिरिक्त आणि वेगळं काय काय घालता? वेगळं चिंचच पाला, आपला इलायची चिंचच पाला, हां परत ते शिवगड म्हणून असते, गरडाच पाला, हां शिवरी हां आणि कवळं कवळं गवत, बरोबर ते जेणेकरून जेवढं शेलकं असेल म्हणजे शेंड टाईप जे काय असेल हां त्यानं ते जे खात्यात तसं मग ऊसाचा पाला म्हणा, वाडा असलं काय खात नाहीत शेरडं कधी. ते जनावरांना शक्य होते टाकायला ते, हां. तर शेरडा खात नाहीत ते. बरं आता सर ही शेळी येलून म्हणजे पिल्लांची 2-3 महिने झाले? दीड महिने झाले साहेब याला. 1.5 महिने झाले. महिने झाले. हां बरं बरं. आता पाला खातायत ते? खातात, जरा जरा तोडायला चालू करते हां. आणि 15 दिवसात म्हणजे कंटिन्यू खायला चालू करतात. बरं. आणि पशुखाद्य काय वेगळं आहे? पशुखाद्य मक्का, हां. गहू हेच भरून घालतोय आम्ही 2 टाईम. बरं बरं सकाळी थोडं, संध्याकाळी थोडं. मग दिवसभर कधी काही विषय नाही, दिवसभर नुसतं चाऱ्यावर असतात. बरं बरं. आता दिवसभर असं जे काही घालता तुम्ही त्याच्यावरती पाला तोडत असं हां, पाला त्यांचं तोडत असते. निसर्गाप्रमाणे खात राहतात. हां हां. तर मित्रांनो अशा पद्धतीनं त्यांचं छोटंसं आणि सुंदर अतिशय उत्कृष्ट मॅनेजमेंट म्हणता येईल की अतिशय म्हणजे अभ्यास करण्याजोगं त्यांनी केलेलं आहे. बघा किती जाळ मी थोडंसं लांबून तुम्हाला दाखवतो की त्यांनी एक सर्कलमध्येच चेन लिंकचं टाकून त्याला वर व्यवस्थितपणे. डायमीटर साहेब एक 4 फूट असेल ना, हां. हाईट एक 3 फूट आहे याची. बरोबर. डायमीटर 4 फूट, हाईट एक 3 फूट आहे. हां. आणि हे काय रेग्युलर आपलं कंपाऊंड चेन लिंक कंपाऊंडला वापरतो. हां. आणि वरनं हे मारले, हे फक्त चारा अडकवायसाठी असं मारले. बरं. एक साधारणतः नवीन जर युवा वर्गाला करायचं असेल तर एक खर्च काय एक्सपेक्टेशन आहे? साहेब याला तर सरासरी एक 2,500-3,000 रुपये खर्च येत असेल. आम्ही केलं त्यावेळेस रेट कमी असते, 5-6 वर्ष झालं करून, त्यावेळेस एक 2,000च्या आसपास खर्च आला आम्हाला. आला. तर मित्र 3-4 शेळ्या निवांत बसतात. हां. तर मित्रांनो असं आहे की खर्च तर आहेच, पण आपल्याकडे जर जुने काही शिल्लक मटेरियल असेल त्यातनं पण तुम्ही करू शकता. हां वेल्डिंगचं मजुरी आपण देऊ शकतो आणि खर्च कमी करू शकतो. आता त्यांनी हे बऱ्याच म्हणजे 3-4 वर्षापूर्वी कमी खर्चात केलेलं आहे. तर नवीन ज्यांच्याकडे 2-3-4 शेळ्या आहेत त्यांनी संरक्षण करण्यासाठी 3-4 शेळ्यात निवांत बसू शकतात. बरं. असं काही एकच शेळी, आता आमची एक आहे म्हणताना एकच घातली आम्ही, 3-4 शेळ्या निवांत बसू शकतात. बरं. 5-6 पिल्ली तर आत निवांत बसू शकतात, म्हणजे कुत्र्यांच्या पासून ते काय अडचण येऊ नये त्यासाठी हिस्त्र प्राण्यापासून आपल्याला संरक्षण होतं. संरक्षण होते. बरं बरं. आणि आता आपण शेळीपालन करतोय त्याच्यातनं आर्थिक प्राप्ती, मग तुम्ही ह्याचं जे म्हणजे ज्यावेळी विक्रीचं व्यवस्थापन करता म्हणजे असं गरज आहे लागली म्हणून विक्री करता की नाही बाबा आपल्याला आता हे एक शेळी आहे आपल्याला अजून 2-3 सांभाळायला होत नाही म्हणून विकता, की कसं तुमचं राहतं नियोजन? साहेब कसं अडीअडचणीनुसार जर म्हणजे समजा 2 पाठर झाली म्हणजे फिमेल 2 झालीत तर एक ठेवायचं, ती शेळी म्हणून पुढे उपयोगाला येईल, एक विकायचं. तर दोन्ही बोकडे झालं तर तरी पण काय मी विकतोयच त्याला, किंवा इतर कार्यक्रम कुठला असला बिसला तर त्याला ते वापरण्याजोगं असते. त्यामुळे हां. तर मित्रांनो ह्यांचं म्हणणं आहे की शेळीपालन हे असं ह्याच्यापासून आर्थिक प्राप्ती आपल्याला संसारासाठी उपयोग होते, पण घरात काही कार्यक्रम असेल, जत्रा असेल, यात्रा असेल, किंवा घरात काही अडचणी असतील, किंवा आपल्याला पैशाची गरज असेल, किंवा वेळ काळ बघून ही विक्री करतात. आणि त्यांचं सर हे किती वर्षापासून आपण हा व्यवसाय? साहेब आमच्या वडील जवळपास एक 30 वर्षापासून करत होते. वडील एक्सपायर होऊन पण एक 7-8 वर्ष झाले, तरी पण काही ते आम्हाला नाद सुटला नाही. अगोदर 4-5 शेळ्या असायच्या. बरं. ते सगळं वडील बघत होते, म्हणजे आता आम्हाला जमत नाही तर बंद तर करायला म्हणताना एकच शेळी ठेवली आम्ही साहेब. चालेल चालेल. तर शेळीची हेल्थ पण बघा मित्रांनो, खूप चांगली हेल्थ आहे. पिल्लं आता उन्हात कोवळं ऊन पडलेलं आहे आणि कोवळ्या उन्हात चांगल्या प्रकारे ऊन घेत आहेत आणि कोवळं ऊन आपल्या शेळ्यांना असणं गरजेचं आहे. ज्यादा ऊन वाटेल तर हे असं वडून सोडायचं, म्हणजे सावली पिल्लांना. आता झाकलं तर कोवळं ऊन त्यांना लागत नाही, त्यामुळे ते तसं एक कोपरा मोकळा ठेवायचा. हां. तर मित्रांनो अतिशय सुंदर आपल्याला व्हिडिओचं चित्रीकरण आपण करतोय. निसर्गाच्या सानिध्यात आहे, सर्व झाडं, शेती, ट्रॅक्टर, ग्रामीण भाग आहे, घर आणि सर्व काही शेती. तर अशा पद्धतीनं अतिशय कष्टाळूच्या घरात फॅमिलीमध्ये आपण रेकॉर्डिंग करतो आहे. काही न त्यांना सांगता की बाबा मी रेकॉर्डिंगसाठी आलेलो आहे असं वगैरे काही नाही, लाईव्ह आपण घेतो आहे. त्यांना काही प्रश्न विचारलेत आपण आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलच्या वतीनं, माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलच्या वतीनं त्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे सर. आणि तुमचा व्यवसाय असाच तुम्हाला साथ लाभो ही अशी माझी आशा आहे. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना किंवा शेळीपालकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो सबस्क्राईबची गरज असते. आपल्याला जर प्रोत्साहन मिळायचं असेल तर आपल्याला सबस्क्राईब करणं किंवा चॅनलवर सोशल मीडियावर राहणं, तर आपल्याला पुढे आपल्याला वाटचाल होण्यासाठी आपल्याला सबस्क्राईबची गरज आहे. तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना माझ्या व्हिडिओची माहिती द्या. इथून पुढे येणाऱ्याचे व्हिडिओ मी वेगवेगळे टॉपिक घेऊन येईन. तर हा एक अतिशय चांगल्या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सेफ्टीबाबत थोडं कवर केलेलं आहे की सेफ्टी कशी असावी,
दुसरं सरांनी सांगितलं की शेळीपालन कसं करावं आणि सुटसुटीतपणा कसा असावा शेळीपालनामध्ये, तर ह्या गोष्टी आपण डिस्कस केल्यात. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.